पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. माझा प्रिय बंधूंनो, भगिनीनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्यामध्ये अनेक लोकांच्या जीवनामध्ये अंधार येत आहे, कन्फ्युजन येत आहे. परम पवित्र संस्काराला हालेलुया. आपल्यामध्ये अनेक लोक जीवनामध्ये त्रासातून जात आहे. प्रत्येक रिट्रीट मध्ये येणारा 50% लोक मला भेटून जाता बोलणारी गोष्ट आहे, फादर शांती मिळण्यासाठी प्रार्थना करा, घरी शांती मिळण्यासाठी प्रार्थना करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अशांती अंधार आहे, शांती प्रकाश आहे. हालेलुया. तुमच्या घरी प्रकाश असलेल्या शांती पाहिजे असेल तर काय करावं लागणार? निरंतर त्याच्याकडे बघा. हालेलुया. त्याच्याकडे निरंतर बघायला तुम्हाला लावणारा शॉर्टकट आहे देवाचे वचन. ज्यांच्या हृदयामध्ये देवाचे वचन आहे ते लोक त्याच्याकडे बघणारे लोक आहेत. हालेलुया. हालेलुया. प्रत्येक वचन तुम्हाला त्याच्याकडे घेऊन जाणार, त्याच्याकडे बघायला लावणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचन वाचा, वचनाचा मनन चिंतन करा, मरण दूर होणार. वचन वाचा, वचनाचा मनन चिंतन करा, त्याचा चेहरा तुम्हाला आत्ता पाहायला मिळणार, नित्य पाहायला मिळणार. आनंद काळामध्ये त्याचा चेहरा तुम्हाला बघत बसायला भेटणार. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. हालेलुया. देवाच्या भक्त गणांसाठी त्यानंतरच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. 7व्या वचनामध्ये देवाच्या भक्तीमध्ये जीवन जगणारे जे लोक आहेत त्यांच्याविषयी लिहिलेलं आहे. आपण ऐकूया. परमेश्वराचे दूत त्याचे भय धरणाऱ्या सभोवती छावणी देतो. हालेलुया. तुम्ही जीवनामध्ये टिकून राहण्यासाठी देवाचे भय धरणाऱ्या तुमच्या आवती भोवती देवदूत तुम्हाला सांभाळत उभं राहणार. हालेलुया. तुमच्या पर्यंत कोणीही पोहोचू नये, कोणत्याही शत्रू तुमच्यापर्यंत पोहोचू नये म्हणून कोण सांभाळणार? हालेलुया. इथून आला तर इकडे उभं राहणार. कोण उभं राहणार? देवदूत. इकडून आला तर इकडे उभं राहणार. कोण उभं राहणार? देवदूत. हालेलुया. देवाचा भय धरणारे लोक, देवाचं वचन पाळायला काटोकाट प्रयत्न करणारे लोक आहेत, त्यांच्या अवतीभोवती देवदूत त्यांना सांभाळत उभं राहणार. तुमच्या प्रवासामध्ये, तुमच्या अभ्यासामध्ये, तुमच्या कामाच्या ठिकाणी, हालेलुया, तुमच्या रोजच्या जीवनामध्ये तुम्ही जिथे कुठे आहे, तुम्ही देवाचा भय धरणारा व्यक्ती असेल तर देवदूत एकत्र येऊन तुमच्या अवतीभोवती उभं राहणार, तुम्हाला सांभाळत उभं राहणार. हालेलुया. हालेलुया.
धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. प्रियानो, बारीक सारीक गोष्ट देवानी पवित्र ग्रंथामध्ये लिहिलेला आहे. हालेलुया. या 34व्या अध्यायामध्ये 18व्या वचनामध्ये प्रभूने सांगितलेलं आहे. हालेलुया. तुमच्या हृदयामध्ये छोटा मोठा दुःख होत आहे म्हणून दिसलं तर देव परमेश्वर काय करणार? हालेलुया. 18वं वचन. परमेश्वर भग्न हृदयी लोकांच्या सानिध्य असतो. दोन्ही हात वर करा. हालेलुया. अंधकरणापासून सिस्टरांच्या मागे बोला. परमेश्वर भग्न हृदयी लोकांच्या सानिध्य असतो. अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करीतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या हृदयाला थोडासा दुखणे यायला लागलं, तुम्ही थोडासा चुका झाल्या, चुकांबद्दल पश्चाताप करायला तुम्ही प्रयत्न करत आहे, पश्चाताप करण्यासाठी तुमच्या हृदयाची तयारी होत आहे. हालेलुया. तुमच्या बचावासाठी तुमचा परमेश्वर काळजी घेण्यासाठी तुमच्या अगदी जवळ पोहोचणार. स्तोत्रसंहिता 125 वचन संख्या 1 ते 3. ज्यांचा भाव परमेश्वरावर आहे ते निश्चल व सर्व काळ टिकणाऱ्या सियोन डोंगरासारखे आहेत. एरुसलेमेच्या सभोवती डोंगर आहेत, तसा परमेश्वर आतापासून सर्व काळ आपल्या लोकांसभोवती आहे. नीतिमानाचे हात दुष्कर्माला लागू नयेत म्हणून दुर्जनांची दंडेली नीतिमानांच्या वतनावर चालणार नाही. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. असे कोणतरी आहे ते लोकांना दमवत आहे आणि त्यातून एक प्रकारचा आनंद घेत आहे. त्या व्यक्तीला येशू सांगत आहे, तुझे प्रार्थना आणि बाकी अनेक गोष्टी वाया जात आहे, तू दुसऱ्यांना दमवत आहे. म्हणून दुसऱ्यांना दमवून नाही, प्रेमाद्वारे मात्र परिवर्तन होत आहे. दुसऱ्यांना जाणून घ्या, त्यांच्या काळजी घ्या आणि त्याच्या मध्ये तुम्ही जे उपदेश वर देत आहे ते उपयोगी पडणार आहे. घरातील एका बाळाला पाहिजे तसे हालचाल होत नाही बाळाचा, म्हणून आई वडील दुःखी आहेत. बाळ योग्य वेळेस उठणार, चालणार म्हणून परमेश्वर त्यांच्या आई वडिलांना एक खात्री करून देत आहे. त्वचेच्या संबंधातील त्रास, शरीराच्या काही भागामध्ये होत आहे, अशा एका व्यक्तीला प्रभू आता स्पर्श करत आहे. खूप दमल्यासारखा होत आहे, अंगावर खूपच थकवा आल्यासारखा होत आहे, अशा काही लोकांना पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे, बरे करत आहे. कोणतरी एक व्यक्ती एका बाजूने पडले, डोक्याला लागलेला आहे, त्या व्यक्तीला प्रभू आता स्पर्श करत आहे. प्रभूच्या पवित्र स्पर्शनाने तुम्हाला बरे वाटणार. मूळ व्याधाच्या त्रासातून जाणाऱ्या तिघांना पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे, बरेपणा देत आहे. एका व्यक्तीला येशू सांगत आहे, तू मागा म्हणजे तुला मिळेल. विश्वासाने मागायचं. आजपर्यंत मागितलं नसेल किंवा आजपर्यंत विश्वासाने मागितलं नसेल, विश्वासाने मागा. आबा पिता आपला बाप आहे. येशू आपल्यासाठी प्रार्थना करत आहे. परमेश्वर आपल्यावर दया करणार. कोणतरी एका व्यक्तीला कोणाबरोबर तरी बोलायला वाटते, चांगल्या गोष्टी आहेत,
तर ते बोलायला काही हरकत आहे? प्रार्थनापूर्वक तयारी करून तुम्हाला जे बोलायचं ते बोला. कधी कधी हृदय उघडून बोलताना एखाद्या समस्या पण सुटून जाणार. कोणाला तरी पायाच्या डोळ्याच्या भागामध्ये खाल मारल्यासारखा दुखत आहे. येशू त्या व्यक्तीला स्पर्श करत आहे. काकेच्या भागामध्ये असलेली गाठ कोणाचा तरी पवित्र आत्मा दूर करून देत आहे. येशू सांगत आहे, तू मागायच्या अगोदर मी तुझा हृदय पाहत आहे आणि तुझी गरजा मला माहिती आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर, बाप आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.